भाजप असो या काँग्रेस यांची भूमिका टोटली सर्व जाती धर्माच्या विरोधातील, त्यामुळे वंचित पक्ष निवडला। एखादा दलित कार्यकर्ता जर कोणत्याही माध्यमातून मॅनेज होत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं। अशा बदनामीला मी भीक घालत नाही। लातूरमध्ये कुठल्याही प्रकारचा उद्योग गेली 15 वर्षे झाला आला नाही, ते लातूरमध्ये मी उपलब्ध करून देईल। मी असे काही उद्योग आणेन की स्थानिक लोकांना पुणे मुंबईला मोठ्या प्रमाणात जाऊन काम करण्याची वेळ मी कधीही येऊ देणार नाही। विरोधकांची मानसिकता काय तर कचरा उचलणाऱ्याने कचराच उचलला पाहिजे। लातूर कचरामय आहे तर कचरामयच दिसले पाहिजे। नमस्कार, बेदड आवाजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्याला राजकीय रणधुमाळी सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येक उमेदवाराला जातीय राजकारण करण्याचा जसं की हौसच निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यात आता सध्या वंचितचे उमेदवार जे की सर्व समाजामध्ये ज्या समाजामध्ये त्यांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे त्याचीच कुठेतरी भीती विरोधकांना सध्याला पाहायला मिळते। तर भैया काय सांगाल की नेमकं सध्याचं राजकारण पाहता वाजवत्या गप्पा व गरजूच्या दुखत्या सगळ्या नागरिकांना बसवण्यासाठी आव्हान करत आहे, त्याबद्दल काय सांगाल? तिची वेगळी भूमिका काय असेल या राजकारणात? आज विमुक्त भटके महासंघाचे महाराष्ट्राचे सर्व ज्येष्ठ नेते लक्ष्मण गायकवाड साहेब, मच्छिंद्र भोसले साहेब, शेलार मामा या सर्वांनी आज वंचित बहुजन आघाडी लातूर शहरातील उमेदवार म्हणजे मी स्वतः विनोद खडके यांना जाहीर असा पाठिंबा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे। तुम्ही लातूरचं राजकारण पाहताय की लातूरमध्ये कुठल्याही समाजाचा नागरिक हा समाधानी नाही, कुठल्याही समस्या हा सोडवल्या गेलेल्या नाहीत। आज तुम्ही पाहताय की लातूरला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, लातूरला वाहतुकीची कोंडी आहे, लातूरला कुठला उद्योग नाही, लातूरला शैक्षणिक क्षेत्राचं कसलंही माध्यम स्थानिक नेतृत्वानं उभं केलेलं नाही, लातूरला कुठल्याही प्रकारचे हॉस्पिटलची सुविधा नाही, लातूरच्या कुठल्याही समस्येवर रामबाण तोडगा स्थानिक नेतृत्वानं काढलेला नाही। आणि नक्कीच येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लातूर शहराचा विकास वेगवेगळ्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार। सध्या आता साहेबांनी एक त्यांची वेदा मांडली की लातूर शहरातून जे अमित देशमुखांच्या विरोधात भूमिका बजावतात, पुढाकार घेतात, त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणावरून बदनाम केलं जातं, त्यांना कुठल्या ना कुठल्या घोटाळ्यामध्ये अडकवलं जातं। हा अनुभव तुम्हाला नक्कीच आलेला आहे। विशेष सांगतो मी, यांना स्थानिकला नेतृत्व उभं राहू द्यायचं नाही। जो कोणी नेतृत्व उभं होत असेल, मग तो SC असेल, ST असेल, OBC असेल, मुस्लिम असेल, कुण्याही जाती धर्माचं नेतृत्व असेल, यांचं मत आहे की दुसऱ्याच्या दारासमोर गाड्या उभ्या नाही झाल्या पाहिजेत, दुसऱ्याच्या घरासमोर गर्दी नाही झाली पाहिजे, दुसऱ्या लोकांकडे, दुसऱ्या जातींच्या लोकांकडे किंवा दुसऱ्या कार्यकर्त्यांकडे लोक कुठल्याही कामानं कुठल्याही अपेक्षेनं गेले नाही पाहिजेत। जो कोणी यायचा आहे तो एकमतला आला पाहिजे, जो कोणी यायचा आहे तो बाबळगावला आला पाहिजे, जो कोणी यायचा आहे तो आशियानाला आला पाहिजे। अशी यांची मानसिकता ही इतकी खालच्या पातळीची मानसिकता आहे की लोकांचा कसल्याही प्रकारचा विकास हा झाला नाही पाहिजे, विकास झाला पाहिजे तर फक्त आणि फक्त देशमुख घराण्याचा झाला पाहिजे अशी यांची मानसिकता आहे। आणि त्या मानसिकतेचा आधार घेऊन मी लोकांसमोर चाललोय की ह्यांची मानसिकता काय, ह्यांची मानसिकता जातीवादी आहे, ह्यांची मानसिकता नेतृत्व संपवण्याची आहे। तर तुम्ही सर्वांनी जर मला सहकार्य केलात, तुम्ही सर्वांनी जर मला पाठिंबा दिला, तुम्ही सर्वांनी जर मिळून मतदान रूपी मला पाठिंबा जाहीर केला तर नक्कीच यांची जागा मी दाखवल्याशिवाय राहणार। सध्या आपले भारतीय जनता पार्टीचे मित्रसंबंध पाहायला मिळाले, तर आपण भारतीय जनता पार्टीतून उभा न राहता वंचितमधून उभा करण्याचा निर्णय का घेतला? आता तुम्हाला माहीत आहे, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, हे दलित नेतृत्वाला किती पुढं करण्यासाठी प्रयत्नशील असतात। हे म्हणजे संपूर्ण लातूरकरांना माहिती आहे की हा मतदारसंघ मुस्लिम बहुल असताना सुद्धा त्यांनी उमेदवारी देशमुखाशिवाय दुसरं कोणी फॉर्म भरण्याची हिंमत केली। मग हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट कसं देतील? आणि जरी तिकीट मागणी केली समाज पण मान्य करावा लागेल। आज भाजप असेल किंवा काँग्रेस असेल यांची भूमिका टोटली सर्व जाती धर्माच्या विरोधातली भूमिका आहे। आणि अशा भूमिकेमध्ये माझ्यासारखा जनसामान्यातला कार्यकर्ता, लोकांचं हित जपणारा कार्यकर्ता अशा पक्षाला मागणी तर काय पक्षात जाणार सुद्धा। आता सध्याला पाहायला गेलं तर सुधाकर शृंगारे जे दलित बांधव आहेत मोठ्या प्रमाणात त्यांच्याही पाठीशी आहेत, तर त्यांनी सध्याला काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यांचे कार्यकर्त्यांचा एक असा सवाल आहे की चर्चा आहे की ज्या वेळेस विनोद खडके मोठ्या प्रमाणामध्ये सामूहिक विवाह करतात, मोठे मोठे
कामं करतात त्यावेळेस त्यांच्याकडे पाहण्याचा नजरिया हा दुसऱ्या समाजाचा वेगळा असतो. हे कसं मला समजतं. नेमकं आता सध्याला पाहायला गेलं तर राशनचा काळाबाजार लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात राशनचा काळाबाजार करून कोणीही दाखवू शकतो अशा चर्चा चर्चा आपल्याबद्दल करतात. आता मी सांगू इच्छितो की एखादा गरीब कार्यकर्ता जर त्याला तुम्ही कुण्याही माध्यमातून मॅनेज करू शकलो नाही तर मग त्याची बदनामी नक्कीच करा आणि अशा बदनामीला मी बिघार म्हणजे योद्धा जेव्हा रंगत करतो तेव्हा त्याला दुसऱ्या बाजूने बदनाम करतो. नक्कीच बदनाम केला. तर आता अजेंडा काय असेल जर भविष्यामध्ये आपण निवडून आलात तर जनसामान्यासाठी आपला अजेंडा काय असेल? मी या ठिकाणी पाण्याचं जे नियोजन आहे ते एकदम चांगल्या प्रकारे जलतज्ञाला घेऊन पाण्याचं नियोजन लावेल की गेले 3 वर्ष झाले मुबलक पाऊस आहे. ते पाऊस असून सुद्धा पाण्याची व्यवस्थित सोय होत नाही. त्या पाण्याच्या सोयीसाठी प्रयत्नशील असेल. लातूरमध्ये कुठल्याही प्रकारचा उद्योग गेली 15-20 वर्ष झाले आला नाही आणि रेल्वेसारखा उद्योगाला पण स्थानिक लोकांना त्या ठिकाणी कामाची मुभा नाही. पण मी असे काही उद्योग आणेन की ज्या माध्यमातून स्थानिक लोकांना ज्या पुणे मुंबईला मोठ्या प्रमाणात जाऊन काम करायची वेळ येते ती वेळ नक्कीच मी लातूरकरांना येऊ देणार नाही. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे जिल्हा परिषद शाळा असतील महापालिकेच्या शाळा असतील आज तुम्ही पाहताय की बंद पडण्याच्या मार्गावर आहे. का तर ह्यांच्या शाळा आहेत मोठमोठ्या ह्यांच्या शिक्षण संस्था त्या शिक्षण संस्था चालल्या पाहिजेत अशी यांची मानसिकता आहे. पण मी ज्यावेळेस आमदार होईन त्यावेळेस आमदार होऊन आल्यानंतर जे जिल्हा परिषद शाळा शासनाच्या ज्या शाळा आहेत त्या चांगल्या लेवलला मी चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या लास्टचा प्रश्न सध्या आपल्या घराच्या शेजारीची एक झोपडपट्टी आहे ज्याला विलासनगर हे नाव देण्यात आलेलं आहे. तेथील नागरिक कचरा उचलण्याचं काम करतात. नक्की आता सध्या पाहिलं गेलं तर महानगरपालिकेतील काही नवीन टेंडरवाले जे बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी येथील स्थानिक नागरिकांना जे की काम करतात कचरा उचलण्याचं त्यांना डावलून पर राज्यातील नागरिकांच्या कामाला आणले त्याबद्दल आता कुठलंही एखादं टेंडर आलं कुठलाही एखादा व्यवसाय तर स्थानिक आमदाराला समजते का नाही माहिती होते का. ह्यांची मानसिकता काय की कचरा वेचणाऱ्या लोकांनी कचराच वेचला पाहिजे चांगल्या पद्धतीचं काम नाही केलं पाहिजे. कुठल्याही समाजाविषयी यांची मानसिकता एवढी खालच्या पातळीची आहे. यांना वाटतंय की लातूरचा विकास चांगल्या प्रकारे झाला नाही पाहिजे. लोक कचरा वेचत असतील तर कचराच वेचले पाहिजे. लातूर कचरामुळे आहे तर कचरामुळे झालं पाहिजे. यांना फक्त काय पाहिजे तर आम्ही कसं आमचा कसा स्वतःचा विकास होईल यांची एवढीच मानसिकता आहे. आणि येणाऱ्या काळात जे आमचे कोणी कचरा वेचणारे बांधव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या कामाची सोय नक्कीच मी करतो. सर एक या ठिकाणी अमित देशमुख यांच्या गंजुट्या तुकट्या लावून येथील नागरिक हे मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत व विनोद खडके यांच्याकडे त्यांनी आशाने पाहत आहेत की आमचा हा उमेदवार आमच्या लातूरसाठी आमच्यासाठी आमच्या व्यवसायासाठी काहीतरी नक्कीच करेल. बेदर गावासाठी शरद पवार लातूर.